पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं मित्रांनो सायन्स टेक्नॉलॉजी या चॅनल वरती. क्लास 9 टॉपिक सेकंड वर्क अँड एनर्जी पार्ट सेकंड. So in previous session we have discussed about work done, and today we will discuss about what is meant by positive, negative and zero work. So there are three types of works and they depend on the direction of displacement of an object and direction of applied force. Okay, so आपल्याला माहिती आहे whenever we apply force on an object, that object is set into displacement. तो object displace होतो आणि मग इथं जे वर्क डन होतं हे अप्लाय केलेल्या फोर्सची डायरेक्शन आणि ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट झाली आहे याची डायरेक्शन या दोन्हीवरती डिपेंड असतं. आणि त्यासाठीच आपल्याला इथे काही केसेस दिलेले आहेत, एक्झाम्पल दिलेले आहेत जिथं आपण त्या डायरेक्शन्स चेक करणार आहोत. सो पुशिंग अ स्टॉल्ड व्हेकल, बंद पडलेली जी गाडी असेल त्या आपण ज्यावेळी ढकलतो त्यावेळी अप्लाय केलेली फोर्स आणि झालेली कारची डिस्प्लेसमेंट, गाडीची डिस्प्लेसमेंट ही सेम डायरेक्शनला असते. सो इन दॅट केस डायरेक्शन विल बी सेम. Now we have second example, catching a ball which your friend has thrown towards you. So whenever ball is coming to you, that is the displacement of a ball. So ज्यावेळी बॉल तुमच्याकडे फेकला जातो त्यावेळी त्याची डायरेक्शन जी आहे डिस्प्लेसमेंटची ती आहे. आता तुम्ही पकडताना अपोजिट डायरेक्शनने फोर्स अप्लाय करता, म्हणजे इथं डायरेक्शन कशा आहेत, अपोजिट आहेत. टाइंग अ कार to one end of string and swinging it round and round by other end of the string. So we have seen that example in case of circular motion. So circular motion मध्ये स्टोन जर आपण दोऱ्याला बांधला तो स्विंग केला राऊंड डायरेक्शन मध्ये त्याचा दुसरा एंड पकडून, तर या केस मध्ये पहा इथं अप्लाय केलेली फोर्स आणि डिस्प्लेसमेंट ऑफ द स्टोन जर पाहिली तर ते दोन्ही मध्ये 90 डिग्री अँगल क्रिएट होतो. Then walking up and down a staircase, climbing a tree. आता या केस मध्ये आपण विथ रिस्पेक्ट टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स विचार करायचा. जेव्हा आपण अपवर्ड डायरेक्शनला वॉक करतो स्टेअरकेस वरती, जिन्यावरती, इथं आपण विथ रिस्पेक्ट टू ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अपोजिट डायरेक्शनला काम करतो. मग तिथं जे आपलं वर्क डन आहे ते विथ रिस्पेक्ट टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे अपोजिट डायरेक्शन आहे. आणि ज्यावेळी जिन्यावरून आपण खाली येतो व्हेनेवर कम डाऊन स्टेअरकेस त्यावेळी आपण विथ रिस्पेक्ट टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स सेम डायरेक्शन मध्ये काम करतो. आणि व्हेन वी क्लाइंब अ ट्री इथं आपण अपोजिट डायरेक्शनला काम करतो किंवा वर्किंग आपलं सुरू आहे. स्टॉपिंग ए मुव्हिंग कार बाय अप्लाइंग ब्रेक्स. आता ज्यावेळी एखादी मुव्हिंग कार किंवा तुम्ही बायसिकलचं एक्झाम्पल घेऊ शकता, सायकल थांबवण्यासाठी तुम्ही ब्रेक अप्लाय करता. आता तुमची डायरेक्शन आणि अप्लाय केलेले जे ब्रेक्स आहेत ते दोन्ही अपोजिट डायरेक्शन आहेत. तसंच कार पण थांबवण्यासाठी जे ब्रेक्स अप्लाय केले जातात ते डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ कारच्या अपोजिट डायरेक्शनने ब्रेक्स अप्लाय केलेले असतात. ओके, सो वी हॅव डिस्कस्ड these cases where we have considered direction of force, applied force and displacement of an object. So you will notice that in some of the above examples the direction of force and displacement are same. काही केसेस मध्ये आपण अप्लाय केलेली फोर्स आणि ऑब्जेक्टची जी झालेली डिस्प्लेसमेंट आहे ही सेम आहे. In other cases these directions are opposite to each other. तर बाकीच्या काही केसेस मध्ये आपल्याला ह्या डायरेक्शन अपोजिट दिसतात. In one of the cases they are perpendicular to each other. In case of the stone which is tied to the string and we are moving that stone or swinging that stone in round or circular path. In these cases the work done by force is as follows. आता अशा केसेस मध्ये पहा तीन कंडिशन्स आहेत, आपल्याकडे तीन केसेस आहेत. पहिली कंडिशन किंवा पहिली केस अशी आहे की दोन्ही सेम डायरेक्शन आहे. सेकंड केस अशी आहे की अप्लाय केलेली फोर्स आणि झालेली डिस्प्लेसमेंट यांची डायरेक्शन अपोजिट आहे. आणि थर्ड केस जी आहे इथं दोन्ही मध्ये 90 डिग्री अँगल क्रिएट होतं, म्हणजे ते दोन्ही परपेंडिक्युलर आहेत. डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स आणि डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट हे दोन्ही एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत. So let us discuss these cases. When a force and displacement are in the same direction. When the force and displacement are in the same direction means here theta will be 0 and we have discussed this equation before. W is equal to Fs cos theta. ओके, म्हणजे इथं अँगल जो आहे ह्या दोन्ही मधला 0 डिग्री आहे. सो या केस मध्ये cos theta 1 असतो आणि त्यामुळे इक्वेशन जे आहे ते W is equal to Fs. So work done will be positive. So let us discuss this case. So when force and displacement are in the same direction, the work done by force is positive. Remember this.
सो दोन्ही जर सेम डायरेक्शन असतील तर झालेलं वर्क डन पॉझिटिव्ह असते. When force and displacement are in opposite direction, here theta will be 180. So in previous equation W is equal to Fs cos theta, theta will be 180, cos theta will be minus 1. So here W is equal to minus Fs. So work done will be negative. So work done in this case is negative where force and displacement are in opposite direction. When the applied force does not cause any displacement. आता झिरो वर्क डन साठी दोन कंडिशन्स आहेत. पहिली कंडिशन आहे जर फोर्स अप्लाय केलेली आहे पण ऑब्जेक्ट मध्ये कुठल्याही प्रकारची डिस्प्लेसमेंट होत नसेल म्हणजे डिस्प्लेसमेंट विल बी झिरो. सो डब्ल्यू इज इक्वल टू एफ एस इज इक्वल टू झिरो. सो डिस्प्लेसमेंट जर झिरो असेल तर झालेलं वर्क डन पण काय असणार आहे झिरो असणार आहे. आणि सेकंड कंडिशन यामध्ये अशी आहे व्हेन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट परपेंडिक्युलर टू इच अदर. की जे एक्झाम्पल आपण थर्ड एक्झाम्पल आपण जे पाहिलं टाइंग द स्टोन टू वन एंड ऑफ द स्ट्रिंग अँड स्विंगिंग इट राउंड अँड राउंड बाय द अदर एंड ऑफ द स्ट्रिंग. सो इन that case here the direction of applied force and direction of displacement are making 90 degree angle. Okay, so here work done will be zero because theta will be 90 degree, cos theta will be zero. So W is equal to Fs cos theta is also becomes zero. So here we have discussed about positive work, negative work and zero work. Okay, so zero work, in the case of zero work either displacement will be zero or the angle between the direction of applied force and direction of displacement will be 90 degree. Now let us move ahead. So we have to carry out three activities. Take a plastic cup and make a hole in the center of the bottom. Okay, so we have taken this plastic cup here. So we have plastic cup. Okay, आणि आपण काय केलेलं आहे ह्या प्लास्टिक कपच्या बरोबर सेंटरला एक होल केलेलं आहे ऍट द बॉटम. टेक अ लॉंग थ्रेड, डबल इट अँड पास थ्रू द होल. सो या प्लास्टिक कप मधून एक थ्रेड घेतलेली आहे आणि ती बरोबर मधलं जे होल केलेलं आहे त्याच्यामधून पास केलेली आहे. टाय अ थिक इनफ नॉट ऍट द एंड सो दॅट नॉट विल नॉट पास थ्रू द होल. आता या आतमध्ये जे आपण थ्रेड बांधलेले त्याला नॉट बांधायचे, गाठ बांधायचे एवढी मोठी असावी की जी होल मधून बाहेर येणार नाही. ओके, सो इन दॅट वे वी हॅव टाइड ए थ्रेड टू द कप थ्रू द होल. ओके, टेकिंग केअर दॅट टू लूज एंड्स आर बिलो द बॉटम ऑफ द कप. सो आपण घेताना जो दोरा घेतलेला आहे तो डबल केलेला आहे. सो वी हॅव मेड इट ऑलरेडी डबल. सो हे जे दोन त्याचे एंड आहेत ते आपल्याला इथं वापरात येतील. टाय ए नट टू द each of the two ends. तर ह्या जो थ्रेड आपण बांधलेला आहे त्याच्या दोन्ही बाजूला एक नट जे आयर्न नट बोल्ट्स असतात ना त्यापैकी नट आपल्याला बांधायचे. अँड नाउ डू द फॉलोइंग. आता जे आपल्याला इथं इमेज मध्ये दिसतंय ते आपल्याला इथं करायचंय. सो व्हॉट वी हॅव टू डू हिअर. सो वी हॅव थ्री activities we have to perform here as shown in the activity A. आता ही ऍक्टिव्हिटी नंबर A जी आहे यामध्ये काय सांगितलं पहा. put the cup on the table. कप आपण टेबल वरती ठेवलाय. so we have put that cup on the table. keep one of the nut in the cup and let the thread carrying the other nut hang down along the side of the table. what happens. तर एक नट आपण या कपच्या आतमध्ये ठेवलाय आणि सेकंड नट जो आहे हा टेबल वरून खाली हँग केलेला आहे असा सोडून दिलेला आहे. तर काय होतं हा प्रश्न विचारला आणि काय होतं ते आपण पुढे डिस्कस करणार आहोतच. As shown in the figure B, when cup is sliding along the table, stop it by putting ruler in the path. So you can see here second case मध्ये काय होतं हा जो कप आहे हा ऍक्च्युअली पुढे खेचला जातो. इट विल बी पुल्ड बाय द नट. नटने खेचला जातो. मग आपल्याला काय करायचं इथे रुलर ठेवून आपण थ्रेड वरती ते रुलर प्रेस करून आपण ते थांबवायचं. As shown in the figure C, keep the cup at the center. आता थर्ड ऍक्टिव्हिटी काय आहे. हा कप बरोबर सेंटरला ठेवलेला आहे and leave the two nuts hanging on opposite sides of the table. आता ते मगाशी जो आपण नट आतमध्ये या कपच्या आतमध्ये ठेवला होता आणि एक हँग केला होता. आता दोन्हीही नट बरोबर मधून आपण खाली सोडून द्यायचे, हँग करायचे टेबल वरती. ओके
Okay, now let us discuss what happens. Some of the questions are given here. Figure A, why does the cup get pulled? या केस मध्ये कप जो आहे हा एका बाजूला खेचला जाणार आहे, will get pulled. ओके, याचं कारण काय? फिगर बी, what is the relation between displacement of the cup and force applied through the ruler? आता ज्यावेळी हा रुलर नसेल त्यावेळी हा नट जो आहे हा कप या बाजूला खेचणार आहे, या डायरेक्शनला खेचणार आहे. इट विल पुल द कप इन धिस डायरेक्शन. ओके, पण आपण त्याच्या अपोजिट डायरेक्शनला रुलर प्लेस केलेली, पण आपण जी रुलर प्रेस करतोय त्याच्या अपोजिट डायरेक्शनला प्रेस करतोय, म्हणजे फोर्स इज अप्लाइड इन द अपोजिट डायरेक्शन ऑफ द डिस्प्लेसमेंट. म्हणजेच इथं इन केस ए what happens, the force and displacement is in same direction. म्हणजे इकडे नट सोडून दिल्यानंतर नट काय करेल, ह्या कप वरती फोर्स अप्लाय करेल आणि हा कप मग या डायरेक्शनला निघून जाईल. सो हियर अप्लाइड फोर्स अँड डिस्प्लेसमेंट विल बी इन सेम डायरेक्शन. देन बी केस मध्ये काय केलंय, इथं अप्लाय केलेली फोर्स जी आहे नट त्याच्या अपोजिट डायरेक्शनला आपण रुलर थ्रू फोर्स अप्लाय करतोय, म्हणजे इथं अपोजिट फोर्स आहे, अपोजिट डायरेक्शन मध्ये फोर्स आणि डिस्प्लेसमेंट ऍक्ट होत आहेत. आणि सी केस जी आहे, इन केस सी, व्हाय डझंट द कप गेट डिस्प्लेस्ड? या केस मध्ये कप डिस्प्लेस का होत नाही? ओके, सो इन दिस केस there is no displacement because here forces are applied in opposite direction and these forces are equal. सो लक्षात घ्या, या केस मध्ये ज्या फोर्सेस अप्लाय केलेल्या आहेत त्या अपोजिट डायरेक्शनला आहेत, त्या इक्वल आहेत. आणि आपण प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये शिकलेलो आहे, ह्या बॅलन्स्ड फोर्सेस आहेत. टू फोर्सेस ऍक्टिंग ऑन द सेम ऑब्जेक्ट इन अपोजिट डायरेक्शन अँड फोर्सेस आर सेम, then there will be no displacement because the effect of force will be zero. इथं इफेक्ट ऑफ फोर्स जो असणार आहे तो झिरो असणार आहे. सो व्हॉट टाइप ऑफ वर्क इन फिगर ए बी सी, आपण जे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि झिरो वर्क डन पाहिलं ते आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे. तर या केस मध्ये अप्लाय केलेली फोर्स आणि या कपची झालेली डिस्प्लेसमेंट सेम डायरेक्शनला असणार आहे, म्हणून इथं वर्क डन असणार आहे पॉझिटिव्ह. सेकंड केस मध्ये डिस्प्लेसमेंट जी आहे ही या डायरेक्शनला आहे आणि आपण जे रुलरच्या थ्रू जी फोर्स अप्लाय करतोय ती अपोजिट डायरेक्शनला करतोय, म्हणजे इथं डिस्प्लेसमेंट आणि अप्लाय केलेली फोर्स जी आहे ही अपोजिट डायरेक्शनला आहे, म्हणजे इथं वर्क डन असणार आहे निगेटिव्ह. आणि सी केस जी आहे इथं नो डिस्प्लेसमेंट, बिकॉज ऑफ नो डिस्प्लेसमेंट वर्क डन विल बी झिरो. सो इन द थ्री ऍक्शन्स अबाउट व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन अप्लाइड फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट. ओके, सो these relations are here, they are in same direction. Here it is in opposite direction, and here they are in opposite direction, but equal forces are there, that's why they get cancelled. So इथं आपण पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि झिरो वर्क म्हणजे काय याचे काही एक्झाम्पल डिस्कस केलेले आहेत. नाउ लेट अस मूव अहेड. सपोज an artificial satellite moving around the earth in circular orbit. As the gravitational force acting on the satellite along the radius of the circle and its displacement are in perpendicular to each other, the work done by the gravitational force will be zero. So obviously, whenever artificial satellite move around the earth, तर आता इथे पहा तुम्ही, suppose we have earth and these are the artificial satellite moving around the earth in circular path. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स जी काम करणार आहे ती या डायरेक्शनला काम करणार आहे, टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. आणि हा जो सॅटेलाइट आहे हा अलोंग द टँजंट टू द सर्क्युलर पाथ त्याची डिस्प्लेसमेंट होणार आहे. आता जर आपण इथं अँगल पाहिला तर हा 90 डिग्री आहे, so angle will be 90 degree. So here the applied force by the work done by gravitational force will be zero. या केस मध्ये work done by gravitational force zero असणार आहे, कारण इथं सॅटेलाइटची झालेली डिस्प्लेसमेंट आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स ज्या डायरेक्शनला ऍक्ट होते हे दोन्ही एकमेकाला 90 डिग्री अँगल मध्ये आहेत आणि त्यामुळे इथं वर्क डन असणार आहे झिरो. वर्क डन बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स will be zero. So that is why in such a case work done will be zero. Now let us move ahead. Institutes at work. The National Physical Laboratory, New Delhi, was conceptualized in 1943
functions under the Council of Scientific and Industrial Research. So नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी तर नवी दिल्लीमध्ये ही इस्टॅब्लिश झालेली आहे 1943 मध्ये. सो इट फंक्शन्स अंडर द काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च, ज्याला आपण CSIR असं म्हणतो. एक संस्था आहे की जी इंडस्ट्रियल रिसर्च आणि सायंटिफिक आणि इंडस्ट्रियल रिसर्च वरती काम करते. इट कंडक्ट, आता याचं महत्त्वाचं फंक्शन काय बा, इट्स कंडक्ट बेसिक रिसर्च इन व्हेरियस ब्रांचेस ऑफ फिजिक्स. सो फिजिक्स मध्ये ज्या वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत यावरती हे संशोधन करतात. So they carrying out basic research in a different branches of the physics, and they also help various industries and institutes engaged in the development of work. So ते फक्त रिसर्च करत नाही तर वेगवेगळ्या इंडस्ट्रीज किंवा इन्स्टिट्यूट्सना त्यांचं जे काम चाललेलं आहे, वर्क चाललंय, रिसर्च वर्क, यामध्ये पण ते मदत करतात. इट्स मेन ऑब्जेक्टिव्ह टू एस्टॅब्लिश नॅशनल स्टँडर्ड्स ऑफ व्हेरियस फिजिकल क्वांटिटीज. सो दॅट थिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. यांचा जो मेन ऑब्जेक्टिव्ह आहे तो काय आहे, एस्टॅब्लिश नॅशनल स्टँडर्ड ऑफ व्हेरियस फिजिकल क्वांटिटीज. जो ज्या वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटी आहेत, फिजिकल क्वांटिटी म्हणजे कुठल्या, मास, लेंथ, देन फोर्स, एनर्जी, याचे स्टँडर्ड सेट करणं. ओके, याला आपण सो हे यांचं महत्त्वाचं ऑब्जेक्टिव्ह आहे. नाउ लेट अस मूव अहेड. सम ऑफ द न्यूमेरिकल्स आर गिवन हियर. ओके, अँड नाउ लेट अस मूव टू द एनर्जी. सो आपण वर्क म्हणजे काय पाहिलं, वर्क मध्ये आपण वर्क म्हणजे काय, त्याची एक्झॅक्ट डेफिनेशन काय, आणि वर्क डन कॅल्क्युलेशन जे केली जातं डिपेंडिंग ऑन द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स आणि डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट, यावरती ते केलं जातं. हे आपण डिस्कस केलं. आणि आता आपण नेक्स्ट पार्ट डिस्कस करतोय, दॅट इज एनर्जी. सो एनर्जी इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, सो व्हॉट डज इट, व्हाय डज इट हॅपन. काही प्रश्न विचारले तर याचं का होतं हे तुम्हाला विचारलेलं आहे. की पॉट हॅव्हिंग प्लांट इज केप्ट इन डार्क, द प्लांट लँग्विशेस. काय म्हणले पा, जर आपण कुंडीमध्ये असणार रोप जर अंधाऱ्या खोलीमध्ये ठेवलं तर काय होतं, इट लँग्विशेस म्हणजे ते कोमेजून जातं. ऑन इन्क्रीजिंग द व्हॉल्यूम ऑफ म्युझिक प्लेअर ऑर टीव्ही बियॉन्ड अ लिमिट, वेसल्स इन द हाऊस स्टार्ट व्हायब्रेटिंग. सो म्युझिक सिस्टीम असेल किंवा टीव्हीचा आवाज जर आपण त्याच्या लिमिटच्या पेक्षा जास्त वाढवला तर काय होतं, जी घरी भांडी आहेत किंवा काय असेल घरामध्ये असणारे, ते व्हायब्रेट व्हायला, थरथरायला सुरुवात होतं. सो दे स्टार्ट व्हायब्रेटिंग. ओके, कलेक्टिंग सनलाइट ऑन पेपर विथ द हेल्प ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स बर्निंग द पेपर. सो हे प्रत्येकानं मला वाटते ऍक्टिव्हिटी लहान असताना केली असेल, अजूनही करत असाल तर कॉन्व्हेक्स लेन्सचा वापर करून आपण काय करतो, पेपरवरती ते कलेक्ट करतो सनलाइट आणि तो पेपर आपण बर्न करतो, जाळतो. ओके, या तिन्ही केसेस मध्ये काय होतं, हिअर ऍक्च्युअली एनर्जी इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्याला इथं एनर्जी म्हणजे काय समजून. So when plants are kept in dark, they cannot produce their own food. So that is why they do not get energy. आणि एनर्जी नाही मिळाली तर ते कोमेजून जातात, कारण एनर्जी गरजेची. इन दिस केस टीव्हीचा किंवा म्युझिक सिस्टीमचा आवाज जर लिमिटपेक्षा जास्त केला तर वेसल्स व्हायब्रेट व्हायला सुरुवात करतात, कारण जी साऊंड एनर्जी बाहेर पडते ती वेसल्स वरती आदळते आणि वेसल्स, भांडी जी आहे ती व्हायब्रेट व्हायला सुरुवात होते. इन दिस केस सनलाइट जी आहे, आपण काय करतो, बाय मीन्स ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स सगळी जी एनर्जी आहे ती एका पॉइंटला एकवटतो, कॉन्सन्ट्रेट करतो, त्यामुळे पेपर बर्न होतो. सो हिअर हीट एनर्जी इज देअर. सो व्हॉट इज एनर्जी. एनर्जी म्हणजे काय, आता एनर्जी म्हणजे काय समजा, सिंपल एक्झाम्पल देऊ. समजा आपल्याला एक वेळचं जेवण नाही मिळालं, आपण पूर्ण अशक्त असल्यासारखं आपल्याला वाटतं, कारण आपले जे वर्क, आपण जे कामं करणार आहोत, वर्क विच व्हॉट एव्हर वी विल परफॉर्म, ते वर्क करण्यासाठी आपल्यामध्ये कॅपॅसिटी राहते. ही जी कॅपॅसिटी आपल्याला मिळते, कशामुळे मिळते, ती जी कॅपॅसिटी आहे त्यालाच आपण एनर्जी म्हणतो. सो एनर्जी इज नथिंग बट कॅपॅसिटी ऑफ बॉडी टू परफॉर्म वर्क. कोणतंही वर्क परफॉर्म करण्यासाठी आपल्या शरीराला जी कॅपॅसिटी आवश्यक आहे त्याला आपण एनर्जी असं म्हणतो. सो दॅट इज व्हॉट वी कॉल एनर्जी. सो युनिट ऑफ वर्क अँड एनर्जी आर सेम. रिमेंबर दिस. वर्क साठी जे युनिट आहे तेच युनिट एनर्जी साठी आहे. सो SI युनिट ऑफ एनर्जी इज joule, while CGS unit is erg. You have learned that energy exists in various forms. Previous standard मध्ये तुम्ही शिकलेला आहात,
आताही लक्षात घ्या की एनर्जी जी आहे ही वेगवेगळ्या फॉर्म वेगवेगळ्या रूपांमध्ये आढळते. लाईक मेकॅनिकल एनर्जी, हीट एनर्जी, लाईट एनर्जी, साऊंड एनर्जी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी, केमिकल एनर्जी, न्यूक्लियर एनर्जी, सोलार एनर्जी. So these are some examples of what energy, forms of energy. In this chapter we are going to study two forms of energy, that is two forms of mechanical energy, namely potential energy and kinetic energy. So this part is very important. You must know what is potential energy, what is kinetic energy, and at first we will discuss about kinetic energy. So mechanical energy चे दोन प्रकार आहेत, kinetic energy आणि potential energy. So at first सुरुवातीला आपण kinetic energy म्हणजे काय हे पाहणार आहोत. What will happen in the following cases? Following cases मध्ये काय होतं? A fast cricket ball strikes the stump. So whenever ball strikes the stump जे आहेत त्या निघून पडतात. So आता इथं बॉल जरी स्टंप वरती आदळला तरी त्या बॉल मध्ये एवढी एनर्जी होती की ते स्टंप निघून पडले. सो हे कशामुळे शक्य झालं? कारण बिकॉज ऑफ द स्पीड ऑफ द बॉल. द स्ट्रायकर हिट्स अ कॉइन ऑन द कॅरम बोर्ड. सो ज्यावेळी स्ट्रायकर कॅरम कॉइनला हिट करतो त्यावेळी कॉइन पुढे ढकलली जाते आणि ती वेगाने पुढे निघून जाते. वन मार्बल स्ट्राईक अनदर इन द गेम ऑफ मार्बल्स. मार्बल्सच्या गेम मध्ये ज्यावेळी एक मार्बल दुसऱ्यावरती आदळते, ज्यावरती आदळली ती अतिशय वेगाने पुढे निघून जाते. सो हे कशामुळे शक्य झाले? बिकॉज ऑफ द velocity or speed. So from the above examples we understand that when object moves, a moving object strike a stationary object moves. So ह्या तिन्ही एक्झाम्पल मध्ये आपण काय पाहिलं? स्टंप स्टेशनरी होती, पण ज्यावेळी बॉल त्यावरती आदळला त्यावेळी स्टंप लांब वरती जाऊन पडलेली, किंवा ज्यावेळी कॅरमचा जो स्ट्रायकर आहे तो कॉइन वरती आदळतो त्यावेळी कॉइन पुढे निघून जाते, किंवा मार्बल एक मार्बल दुसऱ्या मार्बलवरती वेगाने आदळतो त्यावेळी तो ज्यावरती आदळला ऑब्जेक्ट आहे तो पुढे तो गतिमान होतो. ओके. सो मुव्हिंग ऑब्जेक्ट हे काय दाखवतो? दस मुव्हिंग ऑब्जेक्ट हॅज सम एनर्जी. इट इंडिकेट्स दॅट जे मुव्हिंग ऑब्जेक्ट आहेत यामध्ये काही ना काहीतरी एनर्जी असते. सो पार्ट ऑल ऑर विच अन ऑब्जेक्ट हॅज, सो दस मुव्हिंग ऑब्जेक्ट हॅज सम एनर्जी, पार्ट ऑल ऑफ विच इट शेअर विथ द स्टेशनरी ऑब्जेक्ट. आता ज्या ऑब्जेक्ट वरती मुव्हिंग ऑब्जेक्ट जाऊन आदळणार आहे तरी काय होतं? तो आदळलेला ऑब्जेक्ट आपल्यामध्ये जी एनर्जी आहे ती त्या स्टेशनरी ऑब्जेक्टला देतो, देअर बाय सेटिंग इट इनटू मोशन. त्यामुळे तो जो स्टेशनरी ऑब्जेक्ट आहे हा गतिमान होतो. सो इट विल सेट इनटू द मोशन. द एनर्जी विच अन ऑब्जेक्ट हॅज बिकॉज ऑफ इट्स मोशन इज कॉल्ड एज कायनेटिक एनर्जी. सो रिमेंबर दॅट एखाद्या ऑब्जेक्टला जी एनर्जी प्राप्त झालेली आहे, मिळालेली आहे बिकॉज ऑफ इट्स मोशन, याला आपण काय म्हणतो? वी कॉल इट ॲज कायनेटिक एनर्जी. यालाच आपण कायनेटिक एनर्जी असं म्हणतो. आणि ज्यावेळी ऑब्जेक्ट कायनेटिक एनर्जी जी आपण मेजर करणार आहोत त्यासाठी आपल्याला एक महत्त्वाचं कन्सिडरेशन करायचं आहे. द वर्क डन बाय फोर्स टू डिस्प्लेस स्टेशनरी ऑब्जेक्ट थ्रू डिस्टन्स एस इज द कायनेटिक एनर्जी गेन्ड बाय द ऑब्जेक्ट. पहा, ज्यावेळी एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्ट वरती आदळतो, एक दोन ऑब्जेक्ट आहेत, एक स्टेशनरी आहे, एक काय आहे? एक गतिमान आहे. इट इज ऑलरेडी इन मोशन. जेव्हा मोशन मध्ये असणारा ऑब्जेक्ट हा दुसऱ्या ऑब्जेक्ट वरती आदळतो त्यावेळी तो दुसरा ऑब्जेक्ट डिस्प्लेस होतो. म्हणजे त्या ऑब्जेक्ट मध्ये डिस्प्लेसमेंट झाली म्हणजे काही तर वर्क डन झालं ना, बिकॉज देयर इज अ डिस्प्लेसमेंट, देयर इज अ वर्क डन. सो जो ऑब्जेक्ट इथं जे वर्क डन आहे यावरून आपण कायनेटिक एनर्जी मेजर करू शकतो. द वर्क डन बाय द फोर्स टू डिस्प्लेस द स्टेशनरी ऑब्जेक्ट थ्रू द डिस्टन्स एस इज द कायनेटिक एनर्जी गेन्ड बाय द ऑब्जेक्ट. सो हे जरा आपण क्लिअर करूया. For that purpose, suppose we have a stationary object. हा स्टेशनरी ऑब्जेक्ट आहे आणि हा आहे मुव्हिंग ऑब्जेक्ट. ओके. आता हा मुव्हिंग ऑब्जेक्ट ज्यावेळी याच्यावरती आदळणार आहे, सो दिस ऑब्जेक्ट इज मुव्हिंग, दिस ऑब्जेक्ट इज स्टेशनरी. हा ऑब्जेक्ट पुढे गतिमान होणार आहे. ओके. सपोज याला मी ए म्हणतो आणि याला बी म्हणतो. आता बी काय झाला? पुढे गतिमान झाला, पुढे निघून गेला. आता या केस मध्ये काय म्हटलंय का? The work done by force to displace a stationary object to distance s is the kinetic energy gained by the object. The work done by a force to displace stationary object through distance s. So हा जो ऑब्जेक्ट आहे, जो ऑब्जेक्ट स्टेशनरी होता तो s एवढ्या डिस्टन्स मधून डिस्प्लेस झाला.
म्हणजे याची डिस्प्लेसमेंट झालेली आहे. आणि मग जो ऑब्जेक्ट डिस्प्लेस झालेला आहे त्याच्यामध्ये जे वर्क डन झालंय ते पुन्हा एवढं असतं, इट इज इक्वल टू द कायनेटिक एनर्जी बाय द ऑब्जेक्ट. मग हा ऑब्जेक्ट डिस्प्लेस झाल्यानंतर जे वर्क डन झालं इथं, द वर्क डन इज नथिंग बट इक्वल टू द कायनेटिक एनर्जी ऑफ द ऑब्जेक्ट. जो ऑब्जेक्ट मोशन मध्ये होता त्याची कायनेटिक एनर्जी जी आहे ती ऍक्च्युली कशामध्ये कन्वर्ट झालेली आहे, वर्क डन मध्ये कन्वर्ट झालेली आपल्याला इथं दिसून येते. सो लेट अस डिस्कस व्हॉट इज कायनेटिक एनर्जी अँड हाऊ इट कॅन बी डिटरमाइंड. सो इथं आपल्या असं लक्षात आलं की कायनेटिक एनर्जी इक्वल टू वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट. म्हणजे थोडक्यात ज्यावेळी एखादा मुव्हिंग ऑब्जेक्ट हा स्टेशनरी ऑब्जेक्ट वरती आदळतो आणि स्टेशनरी ऑब्जेक्ट गतिमान असतो, तो मुव्हिंग ऑब्जेक्ट जो आहे त्याची काहीतरी कायनेटिक एनर्जी आहे. ओके, आणि तो ऑब्जेक्ट ज्यावेळी स्टेशनरी ऑब्जेक्ट वरती आदळला त्यावेळी ते स्टेशनरी ऑब्जेक्ट पुढे डिस्प्लेस झाला, मग त्याचं काहीतरी वर्क डन झालं, डिस्प्लेसमेंट झालं म्हणजे जे वर्क डन झालं. आता हे जे झालेलं वर्क डन आहे त्या ऑब्जेक्ट वरती, स्टेशनरी ऑब्जेक्ट वरती, हे पुन्हा एवढं असतं कायनेटिक एनर्जी ऑफ द मुव्हिंग ऑब्जेक्ट. जो गतिमान ऑब्जेक्ट होता त्याच्या कायनेटिक एनर्जी एवढं असतं. तो कायनेटिक एनर्जी इक्वल टू वर्क डन. ओके, आणि वर्क डनचं इक्वेशन आपल्याला आहे फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. सो कायनेटिक एनर्जी इक्वल टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट, हे आपल्याला इथे इक्वेशन मिळालेलं आहे आणि आता आपण त्याचं डेरिव्हेशन पाहणार आहोत. ओके, so now let us discuss how can we obtain the derivation for kinetic energy. So expression for kinetic energy that we will discuss here. So how can we obtain this derivation? For that purpose let us consider something. Suppose a stationary object of mass m moves because of applied force. Okay, तर एक स्टेशनरी ऑब्जेक्ट आहे सपोज. आता हा ऑब्जेक्ट जो आहे इट इज अ स्टेशनरी, इनिशियली इट इज स्टेशनरी, पण या ऑब्जेक्ट वरती ज्यावेळी फोर्स अप्लाय झाली आहे हा ऑब्जेक्ट मूव्ह झाला, त्याची झाली डिस्प्लेसमेंट. सो सपोज हा ऑब्जेक्ट इथून इथपर्यंत आलेला आहे आणि ही झाली त्याची डिस्प्लेसमेंट. ओके, सो दिस विल बी द डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट. नाउ लेट यू बी द इनिशियल व्हेलॉसिटी. आता या ऑब्जेक्टची इनिशियल व्हेलॉसिटी आपण यू घेऊया, कारण हा ऑब्जेक्ट इनिशियली रेस्ट होता म्हणजे स्थिर होता, त्यामुळे त्याची इनिशियल व्हेलॉसिटी आपण घेतलेली आहे 0. सो आफ्टर ऍप्लिकेशन ऑफ फोर्स F ऑन दिस ऑब्जेक्ट हॅव्हिंग इनिशियल व्हेलॉसिटी 0, सो F ही फोर्स अप्लाय केली, दिस जनरेट अन ऍक्सिलरेशन इन द ऑब्जेक्ट अँड आफ्टर टाइम t द व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट बिकम्स v. आता फोर्स अप्लाय ज्यावेळी ह्या ऑब्जेक्ट वरती होईल त्यावेळी त्या ऑब्जेक्ट मध्ये ऍक्सिलरेशन जनरेट होईल. आणि ऍक्सिलरेशन म्हणजे काय, त्याची व्हेलॉसिटी चेंज होईल. इनिशियल व्हेलॉसिटी 0 होती, पण आफ्टर सम टाइम टी एवढ्या टाइम नंतर त्याची काहीतरी व्हेलॉसिटी होते. लेट v इज द व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट. तर या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी समजा v एवढी आहे असं आपण इथं कन्सिडर करूया. ओके, the velocity of the object becomes equal to v. The displacement during this time is equal to t. तर या टाइम मध्ये त्या ऑब्जेक्ट मध्ये झालेले डिस्प्लेसमेंट जे आहे ते आपण टी कन्सिडर करू. सो हे जरा लक्षात घ्या, हे समजलं तर आपल्याला पुढे जाऊन क्लिअर करता येईल. सो मी हे पुन्हा एकदा सांगतो जरा क्लिअरली. तर आपण एक ऑब्जेक्ट कन्सिडर करतोय, हा ऑब्जेक्ट आहे स्टेशनरी. सो वी हॅव ऑब्जेक्ट, हा ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट स्टेशनरी आहे. स्टेशनरी आहे याचा अर्थ याची इनिशियल व्हेलॉसिटी असणार आहे 0. आता या ऑब्जेक्ट वरती F एवढी फोर्स ऍक्ट होती आणि हा ऑब्जेक्ट काय होतो, इट विल सेट इनटू द मोशन. F एवढी फोर्स t एवढ्या टाइम साठी ऍक्ट होते आणि हा ऑब्जेक्ट हा मोशन मध्ये सेट होतो आणि त्याची व्हेलॉसिटी होते v. सो इनिशियल व्हेलॉसिटी u आहे तिची 0 आहे आणि आफ्टर टाइम t एवढ्या टाइम साठी फोर्स अप्लाय केल्यानंतर हा ऑब्जेक्ट ऍक्सिलरेट होतो. ऍक्सिलरेट म्हणजे त्याची व्हेलॉसिटी बदलते आणि त्याची व्हेलॉसिटी v होते आणि एवढ्या कालावधीमध्ये, एवढ्या टाइम मध्ये त्या ऑब्जेक्टचं जे डिस्प्लेसमेंट झालं ते s एवढं आहे, हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे. सो s इज द डिस्प्लेसमेंट, u इज द इनिशियल व्हेलॉसिटी, v इज द फायनल व्हेलॉसिटी अँड t इज द टाइम फॉर विच फोर्स इज अप्लाइड. टाइम t म्हणजे काय, तर एवढ्या टाइम साठी आपण फोर्स अप्लाय केलेली आहे. सो अगेन इनिशियल व्हेलॉसिटी विल बी 0. नाउ वी हॅव वर्क डन इन दिस केस. तर या केसमध्ये फोर्स अप्लाय केलेली आहे आपल्याकडे, झालेली डिस्प्लेसमेंट पण आहे s एवढी. सो वर्क डन असणार आहे w इज इक्वल टू fs. सो वर्क डन विल बी w इज इक्वल टू fs. नाउ आता आपण इथं अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ मोशन इथं पुढे जाणार आहोत.
So we have according to Newton's law of motion F is equal to ma. So हे पहिलं स्टेटमेंट आपल्याला इथे जरा लक्षात घ्यायचं आहे. So F is equal to ma. Okay. So F is equal to ma. According to the definition of second law of motion, we have force is equal to mass into acceleration. आता आपल्याकडे अकॉर्डिंग टू न्यूटन्स इक्वेशन्स ऑफ मोशन S इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर हे इक्वेशन आहे. सो हे काय सांगतं की डिस्प्लेसमेंट आणि टाइम रिलेशन आहे. हे आपण प्रिव्हियस टॉपिक मध्ये पाहिले. आता यामध्ये इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे. आपण मगाशीच पाहिलं ऑब्जेक्टची इनिशियल व्हेलॉसिटी काय आहे, 0 आहे. नाउ लेट अस पुट दिस u इन दिस इक्वेशन. सो S इज इक्वल टू 0 इन प्लस हाफ at स्क्वेअर. सो 0 निघून गेला आणि इक्वेशन राहिलं काय, S इज इक्वल टू हाफ at स्क्वेअर. हे आपलं इक्वेशन नंबर 2 आहे. ओके. आणि हे F इज इक्वल टू ma हे इक्वेशन नंबर 1 आहे. तर आपल्याला इथं S म्हणजे काय ते मिळालेलं आहे. नाउ आपण काय करूया, तर हे जे इक्वेशन आहे W इज इक्वल टू Fs. सो फोर्स इज इक्वल टू आपल्याला काय मिळालं, मास इंटू ॲक्सेलरेशन. ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. आणि सो हे इक्वेशन नंबर 1 आणि हे इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 1 हे न्यूटनच्या सेकंड लॉ ऑफ मोशन वरून घेतलं. आणि हे जे इक्वेशन आहे सो हे जे आहे हे पण इक्वेशन आहे. हे काय सांगतं, अकॉर्डिंग टू न्यूटन्स कायनॅमॅटिकल इक्वेशन जे आहे यावरून आपण S इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर घेतला. तर इनिशियल व्हेलॉसिटी 0 असल्यामुळे E इज इक्वल टू 0 घेतलेलं आहे आणि आपल्याला इक्वेशन मिळालं S इज इक्वल टू हाफ at स्क्वेअर. तर ह्या दोन्ही व्हॅल्यू ज्या आहेत S आणि Fच्या, ह्या दोन्ही व्हॅल्यू आपण इथं ठेवणार आहोत कारण W इज इक्वल टू Fs आहे. सो F इज इक्वल टू ma मिळाला आणि S इज इक्वल टू हाफ at स्क्वेअर या इक्वेशन मध्ये आपल्याला मिळालेलं आहे. सो आपण हे दोन्ही ठेवलं. आता या केस मध्ये जर आपण पाहिलं तर ma इंटू हाफ at स्क्वेअर जर आपण मल्टिप्लाय केला तर a इंटू a स्क्वेअर होतो आणि t स्क्वेअर पण आहे. सो a स्क्वेअर आणि t स्क्वेअर च्या ठिकाणी न लिहिता आपण दोन्हीचा ब्रॅकेट घेतला. सो W इज इक्वल टू इक्वेशन काय मिळालं, हाफ m स्क्वेअर. W इज इक्वल टू हाफ at ब्रॅकेट स्क्वेअर हे इक्वेशन मिळालं. आता आपण न्यूटनचे फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन डिस्कस करणार. सो अकॉर्डिंग टू न्यूटन्स, आता इक्वेशन ऑफ मोशन आणि लॉ ऑफ न्यूटन्स लॉ हे वेगवेगळे आहेत बरं का. सो युजिंग न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन वी हॅव v इज इक्वल टू u प्लस at. पण आपल्याला माहिती आहे u इज इक्वल टू 0 आहे. सो u इज इक्वल टू जर आपण इथं 0 ठेवला तर काय येतो, v इज इक्वल टू 0 प्लस at. सो v इज इक्वल टू 80 हे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. v इज इक्वल टू 80 हे इक्वेशन मिळालेलं आहे आपल्याला. नाउ सो v स्क्वेअर इज इक्वल टू 80 स्क्वेअर. सो जर आपण दोन्ही बाजूचा स्क्वेअर केला तर आपल्याला इक्वेशन काय मिळतं, v स्क्वेअर इज इक्वल टू 80 स्क्वेअर. आणि मग आपण इक्वेशन 4 जर आपण इक्वेशन 3 मध्ये कम्पेअर केलं, सो लेट अस पुट दिस व्हॅल्यू ऑफ 80 स्क्वेअर इन इक्वेशन नंबर 3. सो वी हॅव W इज इक्वल टू हाफ mv स्क्वेअर. सो हे मिळालं आपल्याला फायनल इक्वेशन. आणि आपण सुरुवातीलाच म्हणले हे जे वर्क डन आहे हे झालेलं वर्क डन हे कशामध्ये कन्वर्ट होतं, इट इज नथिंग बट गेन इन द कायनेटिक एनर्जी बाय द ऑब्जेक्ट. म्हणजे ऑब्जेक्टचं जे वर्क डन होतं फोर्स अप्लाय केल्यानंतर ते ऍक्च्युली जी फोर्स अप्लाय केली जाते दुसऱ्या ऑब्जेक्ट कडून त्याच्या कायनेटिक एनर्जी ही वर्क डन मध्ये कन्वर्ट होते. सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वर्क डन. सो ॲज वी ऑल नो कायनेटिक एनर्जी इक्वल टू वर्क डन. सो कायनेटिक एनर्जी इक्वल टू हाफ mv स्क्वेअर असं आपल्याला इक्वेशन इथं मिळालेलं आहे. आणि हे आता आणखी एकदा आपण थोडक्यात डिस्कस करणार आहोत. आता मी राईट करून तुम्हाला सेपरेटली एक्सप्लेन करून देतो. तर पहा, आपण सुरुवातीला काय कन्सिडर केलं की एक ऑब्जेक्ट आहे जो स्टेशनरी आहे. सो हा ऑब्जेक्ट स्टेशनरी आहे. ओके. सो वी हॅव स्टेशनरी ऑब्जेक्ट. आता स्टेशनरी असल्यामुळे त्याची इनिशियल व्हेलॉसिटी 0 असणार आहे. सो इनिशियल व्हेलॉसिटी विल बी 0. नाउ ह्या ऑब्जेक्ट वरती F एवढी फोर्स अप्लाय केली असता तो ऑब्जेक्ट ऍक्सिलरेट होतो, त्याच्यामध्ये ऍक्सिलेशन डेव्हलप होतं म्हणजे व्हेलॉसिटी चेंज होते आणि त्याची डिस्प्लेसमेंट होते. आता डिस्प्लेसमेंट झाल्यानंतर त्याची व्हेलॉसिटी v होते आणि त्याची जी डिस्प्लेसमेंट झालेली आहे, सो डिस्प्लेसमेंट ऑफ ऑब्जेक्ट विल बी इक्वल टू, ही झाली ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट. ही आपल्याला इथं लक्षात घ्यायची आहे. ओके. नाउ सो फोर्स इज अप्लाइड फॉर टाइम t हे पण इथे लक्षात घ्या. आणि आता आपण डेरिव्हेशन कसं आहे ते पाहणार आहोत.
So we have W is equal to Fs. W is equal to Fs हे इक्वेशन आहे. आपल्याला मग अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन वी हॅव F इज इक्वल टू ma. ओके, ह्याला आता मी इक्वेशन 1 म्हणतो, याला इक्वेशन 2 म्हणतो. आणि अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड इक्वेशन ऑफ मोशन वी हॅव S इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. पण आपण इथं सुरुवातीलाच म्हणलं की इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे. सो S इज इक्वल टू काय येणार आहे? S इज इक्वल टू हाफ at स्क्वेअर. सो आपल्याला हे आणखी एक इक्वेशन मिळालं, याला इक्वेशन नंबर 3 म्हणूया. ओके, नाउ लेट अस पुट बोथ दीज इक्वेशन्स. आता हे दोन्ही इक्वेशन 1 आणि 2 हे इक्वेशन 2 आणि 3 हे इक्वेशन 1 मध्ये जर आपण ठेवलं तर आपल्याला इक्वेशन मिळत आहे W इज इक्वल टू F च्या ठिकाणी ma येणार आहे आणि S च्या ठिकाणी at स्क्वेअर येणार आहे आणि a काय होणार आहे? a स्क्वेअर होणार आहे आणि तो ब्रॅकेटचा आपण स्क्वेअर दाखवतो at स्क्वेअर. सो इक्वेशन नंबर याला 4 म्हणू आपण. नाउ अकॉर्डिंग टू न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन वी हॅव v इज इक्वल टू u प्लस at. ओके, पण आपण पुन्हा एकदा याने इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे. सो v इज इक्वल टू काय आला? at आला. आता ह्या दोन्ही बाजू जर स्क्वेअर केला तर आपल्याला काय मिळतं? v स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर t स्क्वेअर होतं आणि मग आपण ह्या दोन्हींचा ब्रॅकेट स्क्वेअर लिहू शकतो. मॅथमॅटिक्स मध्ये तुम्ही शिकलेला आहात. सो ह्याला इक्वेशन नंबर 5 म्हणूया आपण. आणि आता हे इक्वेशन नंबर 5 आपण इक्वेशन नंबर 4 मध्ये प्लेस केलं तर आपल्याला इक्वेशन मिळतं W इज इक्वल टू हाफ, सॉरी इथं यम राहिलाय आपल्या घ्यायचा. सो जस्ट अ मिनिट. सो इथं हाफ यम इंटू at स्क्वेअर आहे आणि आता at स्क्वेअरच्या ठिकाणी आपण घेणार आहोत v स्क्वेअर. सो इक्वेशन मिळालं हाफ mv स्क्वेअर. ओके, नाउ लेट अस मूव अहेड. आता हे इक्वेशन आपल्याला काय मिळालं? W इज इक्वल टू हाफ mv स्क्वेअर. आता यामध्ये जर आपण पाहिलं पुढे जाऊन, बट दिस वर्क डन, हे जे वर्क डन आहे, सो दिस वर्क डन इज नथिंग बट कायनेटिक एनर्जी गेन्ड बाय द ऑब्जेक्ट. हे वर्क डन कोणा एवढं आहे? त्या ऑब्जेक्टला जी कायनेटिक एनर्जी मिळाली त्याच्या एवढं आहे. सो वर्क डन इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी. सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू kinetic energy gained by the object is actually equal to the work done. So kinetic energy equal to काय येणार आहे? half 1/2 mv square. So this will be your kinetic energy equation. So this equation is very important. हे इक्वेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जर तुम्ही इंजिनिअरिंगला जाणार असाल किंवा पुढे 11वी 12वी सायन्स करत असाल तर तुम्हाला हे इक्वेशन पुन्हा पुन्हा अभ्यासाला येणार आहे. So remember this thing. How we have obtained this derivation. So both things are very important. आणि हे तुम्हाला न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, सेकंड लॉ ऑफ मोशन, थर्ड लॉ ऑफ मोशन किंवा न्यूटन्स लॉज ऑफ मोशन जे आपण पाहिले किंवा न्यूटन्स इक्वेशन्स ऑफ मोशन पाहिले, यावरती बेस्ड हे डेरिव्हेशन आहे. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. नाउ लेट अस मूव अहेड. पोटेन्शियल एनर्जी. सो जस्ट वी हॅव सीन अबाउट द कायनेटिक एनर्जी आणि आता आपण पाहतोय पोटेन्शियल एनर्जी. Now what is meant by potential energy and how it can be derived, याचं डेरिव्हेशन आणि पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय हेही आपल्याला पाहावं लागणार आहे. सो पोटेन्शियल एनर्जी मीन्स व्हॉट? टू अंडरस्टँड धिस लेट अस कन्सिडर सम एक्झाम्पल्स. An arrow is released from stretched bow. आता धनुष्यबाण जेव्हा आपण स्ट्रेच करतो ते एक एक्झाम्पल आहे. वॉटर केप्ट ॲट हाईट फ्लोज थ्रू पाईप इनटू द टॅप बिलो. आता हे आपल्या सिटीमध्ये किंवा गावामध्ये पाहिलं असेल, मोठी पाण्याची टाकी असते, ते पाण्याची टाकी खूप उंचावरती असते, तिथून पाणी सगळ्या घरी पोहोचतं. तो साठवलेलं पाणी हे खूप हाईटवरती एक एक्झाम्पल आहे. कॉम्प्रेस्ड स्प्रिंग इज रिलीज. जेव्हा आपण एखादी स्प्रिंग कॉम्प्रेस करतो, प्रेस केल्यानंतर ती कॉम्प्रेस होते आणि जी सोडल्यानंतर एकदम अशी जम्प करते. सो विच वर्ड्स डिस्क्राइब द स्टेट ऑफ ऑब्जेक्ट इन अबव एक्झाम्पल. आता इथं प्रत्येक ऑब्जेक्टची काहीतरी स्टेट आहे. सो इथं बो काय केलाय? स्ट्रेच केलाय. पान जो आहे तो ताणलेला आहे. देन वॉटर इज केप्ट ॲट हाईट, त्याची स्थिती लक्षात घ्या. इथं स्ट्रेचड,
then water is kept at height, then spring is compressed. तर इथं काय म्हटलंय, विच वर्ड्स डिस्क्राइब द स्टेट ऑफ ऑब्जेक्ट. या केसमध्ये प्रत्येक ऑब्जेक्ट जो आहे हा कोणत्या ना कोणत्या तरी स्टेट मध्ये डिस्क्राइब केलेला आहे. व्हेअर डिड द एनर्जी रिक्वायर्ड टू कॉज मोशन ऑफ ऑब्जेक्ट कम फ्रॉम. आणि ज्यावेळी आपण स्ट्रेच केलेला बो सोडून देतो तो वेगाने निघून जातो, किंवा उंचावरती साठवलेलं पाणी पाईप मधून सोडलं की ते वेगानं खाली येतं, किंवा कॉम्प्रेस केलेली स्प्रिंग जर रिलीज केली तर वेगाने बाजूला जम्प करते. ओके, आता हे का झालं, व्हाय दॅट ऑब्जेक्ट नाऊ आफ्टर हे सगळं केल्यानंतर तो मोशन मध्ये सेट झाला, त्याच्यामध्ये ही मोशन आली कुठून, किंवा त्या मोशनसाठी रिक्वायर असणारी एनर्जी आली कुठून. सो इट इज ओनली बिकॉज ऑफ द स्टेट्स. आपण ते रिलीज करण्या अगोदर ज्या स्टेटमध्ये तो ऑब्जेक्ट होता त्या स्टेटमुळे त्याला ही एनर्जी मिळालेली आहे. सो इफ ऑब्जेक्ट वेअर नॉट ब्रॉट इन दोज स्टेट्स, व्हॉट वुड दे मूव्ह हॅव मूव्ड? नो, ऑब्विसली नॉट. बो स्ट्रेच केला, बाण ताणल्याशिवाय पुढे निघून जात नाही वेगाने, किंवा पाणी उंचावरती ठेवल्याशिवाय ते खाली वेगाने येत नाही, किंवा कॉम्प्रेस्ड स्प्रिंग कॉम्प्रेस केल्याशिवाय ते सोडल्यानंतर जम्प करत नाही. सो हे लक्षात घ्या, ज्यावेळी ऑब्जेक्ट एका स्टेटमध्ये असतो त्यावेळी त्याच्यामध्ये काहीतरी एनर्जी सामावलेली असते. सो द एनर्जी स्टोर्ड इन अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स स्पेसिफिक स्टेट ऑर पोझिशन इज कॉल्ड पोटेन्शियल एनर्जी. सो एखादा ऑब्जेक्ट जो आहे तो एखाद्या ठराविक स्टेटमध्ये किंवा पोझिशनमध्ये असताना त्याच्यामध्ये जी एनर्जी सामावलेली असते त्याला म्हणायचं पोटेन्शियल एनर्जी. आता याचं एक वेल नोन एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. ज्यावेळी आपण लहानपणी तुम्ही कीच्या टॉयने खेळला असाल, किल्ल्यांच्या गाड्याने खेळला असाल, ज्यावेळी तुम्ही किल्ली घुमवता फिरवता त्यावेळी त्याच्यामध्ये एनर्जी साठवली जाते. सो त्यामध्ये जी स्प्रिंग आहे ती काय होते, कॉम्प्रेस होते, सोडल्यानंतर ज्यावेळी ती स्प्रिंग उघडायला सुरुवात होते त्यावेळी तो ऑब्जेक्ट मोशन मध्ये सेट होतो. होल्ड ए चॉक ॲट हाईट 5 सेंटीमीटर फ्रॉम द फ्लोअर अँड रिलीज इट. ओके, सो एक चॉक घ्या आणि 5 सेंटीमीटर वरून जमिनीवरती सोडून द्या. नाउ स्टँड अप स्ट्रेट अँड देन रिलीज द चॉक. आता तोच चॉक उभा राहून सोडून द्या. इज देअर अ डिफरन्स इन द रिझल्ट ऑफ टू ऍक्टिव्हिटीज? ह्या दोन ऍक्टिव्हिटी मध्ये काय तुम्हाला फरक जाणवला का? आणि जाणवला असेल तर कोणता फरक तुम्हाला जाणवतो? येस, देयर इज अ डिफरन्स. ज्यावेळी तुम्ही 5 सेंटीमीटर हाईटवरून ऑब्जेक्ट तो चॉक सोडता, जमिनीवरती पडल्यानंतर त्याचा जो मार्क पडतो तिथे तो खूप लहान असतो, एवढा डार्क नसतो. पण जर तुम्ही उभा राहून तो चॉक जर वरून सोडला, किंवा दुसऱ्या पद्धतीने चॉक आपण 5 सेंटीमीटर वरून सोडल्यानंतर तो आहे असा राहतो, तो ब्रेक होत नाही. पण तोच चॉक जर आपण उभा राहून सोडला तर खाली पडल्यानंतर तो ब्रेक होतो, त्याचे तुकडे होतात. ओके, सो ह्या केसमध्ये दोन केसमध्ये हाईट वाढल्यानंतर आपल्याला जो इफेक्ट दिसून आला तो वेगळा इफेक्ट आपल्याला दिसून आलेला आहे. नाउ लेट अस डिस्कस एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी. आणि मग आपण जी पोटेन्शियल एनर्जी कन्सेप्ट पाहतो त्याचं आता डेरिव्हेशन आपण पाहणार आहोत. द एनर्जी स्टोर्ड इन अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स स्पेसिफिक स्टेट ऑर पोझिशन इज कॉल्ड पोटेन्शियल एनर्जी. एखादा ऑब्जेक्ट त्याच्या स्पेसिफिक स्टेट किंवा पोझिशनमुळे त्याच्यामध्ये जी एनर्जी सामावलेली असते त्याला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज पोटेन्शियल एनर्जी. अँड नाउ लेट अस एक्सप्रेस पोटेन्शियल एनर्जी. टू कॅरी अन ऑब्जेक्ट ऑफ मास ॲट हाईट h. एखादा ऑब्जेक्ट ज्यावेळी आपण m मास असणारा हाईट h एवढ्यावरती उचलतो फ्रॉम द अर्थ सरफेस, द फोर्स रिक्वायर mg हॅज टू बी युज्ड अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. इथं तो ऑब्जेक्ट उचलण्यासाठी त्या ऑब्जेक्टवरती काहीतरी फोर्स अप्लाय करावी लागते. ती फोर्स आहे इज इक्वल टू mg. ओके, अँड तो ऑब्जेक्ट आपण h एवढ्या हाईट वरती उचलतो. The amount of work done in this case, so work is equal to force into displacement, but work is equal to m into g and h is equal to height. म्हणजेच जी झाली डिस्प्लेसमेंट ही हाईट आहे. सो w is equal to mgh. ओके, पण इथं जे वर्क डन झालं त्यामुळे द अमाउंट ऑफ पोटेन्शियल एनर्जी स्टोर्ड इन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू mgh. सो हिअर वर्क डन विल बी इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. तर आता हे आपण जरा क्लिअरली पाहणार आहोत. तर पुन्हा एकदा इथं लक्षात घ्या, तर ऑब्जेक्ट जो आहे हा अर्थ सरफेस वरती आहे. सो वी हॅव ऑब्जेक्ट ऑन द सरफेस ऑफ अर्थ. आता ह्या ऑब्जेक्टचं जे मास आहे, सपोज वी हॅव ऑब्जेक्ट, हा ऑब्जेक्ट आहे, याचं मास m आहे. ओके, आणि हा ऑब्जेक्ट आपण h एवढ्या हाईट वरती उचललेला आहे. वी हॅव
hold that object at height h of mass m from the surface of earth. आता हा ऑब्जेक्ट आपल्याला वरती उचलताना जी फोर्स अप्लाय करावी लागणार आहे टू होल्ड दिस ऑब्जेक्ट वी हॅव टू अप्लाय द फोर्स. आता ही फोर्स केवढी असणार आहे तर हे मास फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सिलेशन. पण इथं जे ऍक्सिलेशन आपण अप्लाय करतोय हे पुन्हा एवढं आहे ऍक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, कारण ह्या ऑब्जेक्ट वरती ऑलरेडी एक ऍक्सिलेशन काम करतोय ते आहे ऍक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग तेवढंच आपण ऍक्सिलेशन अप्लाय करून हा ऑब्जेक्ट वरती उचलतो. सो इथं जी फोर्स अप्लाय झाली ती इज इक्वल टू एफ इज इक्वल टू एम जी. आणि ह्या ऑब्जेक्टची जी डिस्प्लेसमेंट झाली ती काय असणार आहे, इट इज इक्वल टू द हाईट, इट इज इक्वल टू हाईट. सो W इज इक्वल टू एफ एस आणि एफ आहे एम जी आणि हाईट डिस्प्लेसमेंट आहे एच. सो इथं जे वर्क डन झालं ते मिळालं आपल्याला W इज इक्वल टू एम जी एच. आता इथं या पोझिशनला एच एवढ्या हाईट वरती आल्यानंतर त्या ऑब्जेक्ट मध्ये जी एनर्जी सामावली गेली की ज्याला आपण पोटेन्शियल एनर्जी म्हणतो, इट इज ओनली बिकॉज ऑफ डिस्प्लेसमेंट. ही कशामुळे झाले, बिकॉज ऑफ डिस्प्लेसमेंट. मग इथं जे वर्क डन आहे हेच काय असणार आहे, त्या ऑब्जेक्ट मध्ये स्टोअर झालेली पोटेन्शियल एनर्जी. So in this case, the work is done to hold that object at height h is nothing but equal to the potential energy. So W is equal to potential energy आणि work done झाले ते किती झालेलं आहे work done. So work done here in this case work done is nothing but equal to the mgh. So potential energy is equal to mgh. सो हे आपल्याला पोटेन्शियल एनर्जी साठी इक्वेशन मिळालेलं आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. सो धिस इक्वेशन इज नथिंग बट युज्ड टू कॅल्क्युलेट पोटेन्शियल एनर्जी. सो डिस्प्लेसमेंट टू हाईट h कॉज एनर्जी इक्वल टू mgh टू स्टोअर्ड इन द ऑब्जेक्ट. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट आपण ग्राउंड सरफेस पासून हाईट h एवढ्या हाईट वरती जर आपण होल्ड केला, सो डिस्प्लेसमेंट to the height h is causes energy equal to the mgh stored in the object. So h एवढ्या हाईट वरती असताना त्या ऑब्जेक्ट मध्ये जी एनर्जी स्टोअर होते ती किती असते, इज इक्वल टू mgh एवढी असते.